शहर की ताज़ा खबरों को देखने के लिए महाराष्ट्र नागरिक न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें। 7 ते 8 महिन्यापासून हे जे झोपण्याचा जे सोंग नगरपालिका घेते हे जनतेसमोर आलंय। यांच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही भुलत नाही। आम्ही 2 ते 3 वेळा इथे पत्रव्यवहार केला, पत्र दिले, पत्र देऊनही आम्ही आमचं समाधान होईल अशी अपेक्षा आम्ही केली होती पालिकेकडून। पण आम्हाला फक्त चॉकलेट, यांच्याकडे मोठे मोठे डेअरी मिल्क चॉकलेट हे चॉकलेट देतात। आम्ही आमची नगरपालिकेमध्ये एक विश्वास ठेवून आमची सामान्य जी जनता आहे, जी रिक्षा चालक आहेत, जे आपल्या कुटुंबाचं एक प्रतिनिधित्व करतात, ते काहीतरी यांच्यावरती विश्वास ठेवून यांच्यावरती भरोसा ठेवून ती लोक मागे हटतात। पण यांच्या कुठल्या दिशेला आम्ही भुलणार नाही। आणि आज आम्ही एक धडक मोर्चा काढला आहे, जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत का बाबा तो डम्पिंग तिथून हटवा आणि डम्पिंग हटवल्यानंतर तिथे तुमची एकही डम्पिंगची गाडी आम्हाला दिसणार नाही। आणि तेही आम्हाला नगरपालिकेकडून शिवमकडून लेखी पाहिजे का याच्यानंतर तिथे कुठलाही कचरा डंप केला जाणार नाही, ही मागणी आमची आहे आता सध्या। याच्यापूर्वी बऱ्याचशा संघटनांनी तिथे पत्रव्यवहार केला। आज मी तुमच्या माहितीसाठी सांगतो का राजकीय नेते जे अंबरनाथचं प्रतिनिधित्व करतात, आमदार साहेब झाले, खासदार साहेब झाले, हे कुठे गेलेत? आज एवढा मोठा प्रश्न आहे। आज हजारो रिक्षा चालक आहेत, त्यांचे हजारो कुटुंब आहेत। तो विचार करा, आज त्यांच्याशी तुम्ही खेळता। ते फक्त तुम्ही ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरदारांना घेऊन त्यांचं फक्त पोट भरण्याचं काम करू नका। या अंबरनाथच्या जनतेचा विचार करा। येणाऱ्या काही महिन्यामध्ये इलेक्शन लागणार आहेत। इलेक्शनचा प्रत्युत्तर माझा रिक्षा चालक आणि त्याचा कुटुंब तुम्हाला प्रतिपेड केल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्र की समाज की प्रगति से जुड़ी डेली सच्ची खबरों को देखने के लिए हमारे चैनल महाराष्ट्र नागरिक न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें।